हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या एसओसी क्लासेस टेकमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण क्लास 10 सायन्स 1 चा 6 चॅप्टर बघतोय, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि या चॅप्टरवर आपण ऑलरेडी 3 व्हिडिओ बघितले आहेत. त्याच्यामध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ना आपल्याला समोरचा आता बघायचं आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, शंका असतील तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आम्हाला या व्हिडिओमध्ये कॉमेंट करू शकता. चला तर सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, मिराज म्हणजे काय सर्वात अगोदर आपण समजून घेऊया. ठीक आहे, मिराज म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कधी बघितलंय का, म्हणजे बघा, कधी तुम्ही डेझर्ट मध्ये गेले, राईट, किंवा तुम्ही एखाद्या रोडवर गेले, ठीक आहे, हॉट रोडवर, म्हणजे समर मध्ये, ठीक आहे, गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रोडवर असं पाणी दिसते, बरोबर आहे, पाणी दिसते. आणि ज्यावेळेस तुम्ही जवळ जाता गेल्यानंतर मात्र तिथं तुम्हाला कुठलंच पाणी वगैरे दिसत नाही, बरोबर आहे, दुरून तर दिसते. मग हे याला काय म्हणायचं, तर याला मिराज म्हणायचं. ठीक आहे, मिराज. ठीक आहे. आता बघा, वाळवंटामध्ये गेले तुम्ही, ते तुम्हाला बघा इथं पाणी दिसते असं तलावासारखं, बरोबर आहे. आणि जर तुम्ही जवळ जाऊन बघितलं तर इथं तुम्हाला कुठलंच पाणी वगैरे काहीही दिसणार नाही, बरोबर आहे. मग हे जे काय दिसतं याला म्हणायचं मिराज. हे काय आहे, याला मिराज म्हणायचं. हे खरं नसते बरं, ठीक आहे, हे खरं नसते, फक्त आपल्याला तसं वाटते. ठीक आहे, एक आभास आपल्याला होतो, हे लक्षात घ्यायचं तुम्हाला. असं का होते, चला तर आपण इथं बघूया. विद्यार्थी मित्रांनो बघा, समर मध्ये काय होते, एअर असते नियर द हॉट रोड ऑर डेझर्ट सरफेस हॅज अ व्हेरी हाय टेम्परेचर. म्हणजे बघा, डेझर्ट म्हणा किंवा रोड म्हणा, त्याच्या नियर द सरफेस जी एअर असते ना, तिचं टेम्परेचर खूप जास्त असते, हाय टेम्परेचर असते. हाय टेम्परेचर म्हणजे काय असते, लो डेन्सिटी. हाई टेम्परेचर म्हणजे लो डेन्सिटी, आणि लो डेन्सिटी म्हणजे काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असणं. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय होते, हेन्स इट बिकम अ लाइटर दॅन द कूल एअर अबो इट. म्हणजे बघा, सरफेसच्या वर थोडस जर आपण बघितलं तर तिथं हॉट एअर आहे आणि त्याच्यावर थंडी एअर आहे, बरोबर आहे. म्हणजे वरी जी थंडी एअर आहे तिचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ना तो जास्त आहे, आणि खाली जी एअर आहे तिचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी आहे. म्हणजे खालची जी एअर आहे, ठीक आहे, नियर द सरफेस, तिचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असतो. ठीक आहे. आणि जी वरती थोडी एअर असते ती थंडी असते, त्याच्यामुळे तिचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा असतो, जास्त असतो. ठीक आहे. हे तर बघा आपण सरफेसच्या नियर बोललोय. आता आपण जाणार आहे खूप वरती, जमिनीच्या खूप वरती जाणार आहे. आता बघा काय होते, as the density of the air goes decreasing, okay, with increase in a height above the surface. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हाईट वर गेलात, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हाईट वर गेलात, बरोबर आहे, तर एअरची डेन्सिटी आहे ना ती कमी होते. ठीक आहे. तुम्ही ज्यावेळेस एखाद्या माउंटेन वर गेले असाल तर तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला ब्रेथिंग साठी थोडीशी तिथं अडचण येते, तुम्ही श्वास घेऊ शकत नाही का, कारण तिथली जी एअर असते ना ती रेअर एअर असते. ठीक आहे. म्हणजे काय होईल, आपण जसं जसं वरती जाणार, ठीक आहे, तसं तसं काय होणार, जो एअरचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ना तो डिक्रीज होणार. ठीक आहे. म्हणजे बघा कसं आहे, खूप वरती जर आपण गेलो तर तिथं रेअर एअर असते. ठीक आहे, म्हणजे खूप पातळ एअर आपण त्याला म्हणूया. ठीक आहे, खूप पातळ एअर म्हणजे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा आहे, कमी आहे. जर आपण खाली येत गेलो पृथ्वीकडे, ठीक आहे, अर्थकडे, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होणार, इन्क्रीज होत जाणार. ठीक आहे, इन्क्रीज होत जाणार. हे झालं वरती. पण आपण जर ग्राउंडच्या संबंधित बोलू तर ग्राउंडच्या जवळपास काहीतरी आपण म्हणूया काहीतरी फुटापर्यंत, 1 फूट 2 फूट, तोपर्यंत जी एअर असते ना ती थोडीशी हॉट असते. ठीक आहे, ऍज कम्पेअर टू द एअर अबो इट. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. बघा, हेन्स द डायरेक्शन ऑफ लाईट रेज कमिंग फ्रॉम द डिस्टन्स ऑब्जेक्ट कीप चेंजिंग अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. विद्यार्थी तुम्हाला लॉज ऑफ रिफ्रॅक्शन माहित आहे. ठीक आहे, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, ज्यावेळेस लाईट रेस एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते, म्हणजे रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये किंवा डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये, अशा वेळेस काय होते, लाईट रेस काय करते, आपलं जे डायरेक्शन आहे ती चेंज करते. हे आपण बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये, बरोबर आहे. मग ज्यावेळेस असं होते, ठीक आहे, हे कशामुळे होतं, तर जी एअर आहे, ठीक आहे, जी एअर आहे किंवा जी मीडियम आहे त्याची डेन्सिटी वेगवेगळी आहे.
रेअर मीडियमची डेन्सिटी वेगळी आहे, डेन्सर मीडियमची डेन्सिटी वेगळी आहे, त्याच्यामुळे लाईट काय करते, रिफ्रॅक्ट करते. मग असंच होते ज्या वेळेस एखाद्या दूरच्या एखाद्या ऑब्जेक्ट कडून ज्यावेळेस लाईट रेज येतो, फॉर एक्झाम्पल सन कडून, ठीक आहे, एखाद्या म्हणा की मूनचे जे लाईट रेज येतात किंवा एखाद्या स्टार कडून जे लाईट रेज येतात ते खूप दूरवरून येतात, बरोबर आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस ते आपल्या पृथ्वीच्या ऍटमॉस्फिअर मध्ये एंटर करतात, वरती एअर रेअर असते आणि खाली जसं जसं येत जातो तसं काय होतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन्क्रीज होत जातो. म्हणजे लाईट रेज ज्यावेळेस वरतून खाली येते, म्हणजे रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये येते, ठीक आहे, त्यावेळेस लाईट रेज काय करते, बेंड करते टुवर्ड्स नॉर्मल, बरोबर आहे. ही गोष्ट मध्ये लक्षात घ्यायचं, ठीक आहे. आता मिराज म्हणजे काय ते एकदा समजून घ्या. ओके ओके दिस मेक्स द लाईट रेज कमिंग फ्रॉम द डिस्टन्स ऑब्जेक्ट appear to be come from up an image, okay, from an image of the object inside the ground as shown in the figure. आता काय होते विद्यार्थी मित्रांनो, बघा मिराज म्हणजे काय मी तुम्हाला दाखवतोय, इथे लक्षात घ्या, ठीक आहे. आता काय होते, एखाद्या ऑब्जेक्टची लाईट रेज येते ना, आपल्याला असं वाटते की ती लाईट रेज आहे ना ती ग्राउंड मधून येते, ग्राउंड मध्ये जो ऑब्जेक्टची इमेज आहे ना तिथून येते असं आपल्याला वाटते. कशामुळं, बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, ठीक आहे. एवढं लक्षात घ्या फक्त, मी पूर्ण डिटेल याच्याबद्दल तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये सांगणारच आहे. बघा आता काय होते विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये जी एअर आहे ती कधी कॉन्स्टंट नसते, ठीक आहे. एअर कधी कॉन्स्टंट असते का, नाही, ती कंटिन्यू मूव्ह करत राहते इकडून तिकडं तिकडून इकडं. त्याच्यामुळे काय होते, आपल्या एअरचा जो काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो कंटिन्यू चेंज होत राहतो, ठीक आहे. आपल्या एअरचा जो काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तो कंटिन्यू चेंज होत राहतो. विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. आणि हे जे काही मिराज आहे, हे काय जे इल्युजन आहे ना, ठीक आहे, म्हणजे कशाचं इल्युजन ऑफ द अपीअरन्स ऑफ हॉट ऑफ वॉटर ऑन हॉट रोड ऑर इन अ डेझर्ट इज अन एक्झाम्पल ऑफ द मिराज. म्हणजे तुम्हाला रोडवर वॉटर दिसते, ठीक आहे, किंवा डेझर्ट मध्ये वॉटर दिसते, हे एक इल्युजन आहे, बरोबर आहे, एक इल्युजन आहे. यालाच आपण काय म्हणतो, मिराज म्हणतो, किंवा हे एक्झाम्पल झाले मिराजचे, ठीक आहे. इथं बघा आता विद्यार्थी मित्रांनो, इथं बघा लक्ष देऊन, इथं तुम्हाला पाणी दिसते, बरोबर, पाण्यासारखं. मग काय, ही कशाची इमेज आहे, तर ही स्कायची इमेज आहे, ठीक, कशाची इमेज आहे, स्कायची. तुम्हाला सर कसं, बघा विद्यार्थी मित्रांनो, वरती जी एअर आहे ती कशी आहे, तर ती विद्यार्थी मित्रांनो वरती जी एअर आहे ती ऍज अ रेअरर मीडियम ऍड करते, आणि खालती जी एअर आहे, ठीक आहे, आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये ती ऍज अ डेन्सर मीडियम ऍड करते, एवढं तुम्हाला माहित आहे. आणि ज्या वेळेस लाईट रेज विद्यार्थी मित्रांनो रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये येतो, तो कसा बेंड करतो, ठीक आहे, तो काय करतो विद्यार्थी मित्रांनो, टुवर्ड्स नॉर्मल बेंड करतो, बरोबर आहे ना, टुवर्ड्स नॉर्मल बेंड करतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे, ठीक आहे. मग काय होते विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस ही लाईट रेज येते इथं, ठीक आहे, ही बघा लाईट रेज काय होते, बघा आता इथं, तर विद्यार्थी मित्रांनो अगोदर काय होईल तुम्हाला माहित आहे, अगोदर काय होईल, लाईट रेज रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये येईल, बरोबर आहे. पण ज्यावेळेस ती ग्राउंडच्या जवळ येते, ग्राउंडच्या जवळ विद्यार्थी मित्रांनो इथं, ठीक आहे, काही आपण म्हणूया काही फुटापर्यंत, ठीक आहे, काही म्हणूया, ठीक आहे, इथपर्यंत विद्यार्थी मित्रांनो काय येईल, इथं हॉट एअर आहे. म्हणजे काय होते, हॉट एअर म्हणजे रेअरर मीडियम, म्हणजे लाईट रेज काय करते, रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये येते अगोदर, त्यानंतर पुन्हा डेन्सर मधून रेअरर मीडियम मध्ये जाते. आणि ज्या वेळेस लाईट रेज डेन्सर मीडियम मधून रेअरर मीडियम मध्ये जाते त्यावेळेस काय होते विद्यार्थी मित्रांनो, तिथं लाईट रेज काय करते, अवे फ्रॉम नॉर्मल बेंड करते. म्हणजे बघा इथून जी काय लाईट रेज येत आहे, म्हणजे बघा स्कायची जी इमेज आहे ती कशी होती, बघा स्कायची इमेज अशी येते विद्यार्थी मित्रांनो, बघा म्हणजे या स्कायची इमेज ना या ग्राउंडवर फॉर्म झाली, म्हणजे या रोडवर फॉर्म झाली. कशाची, स्कायची इमेज. स्कायची इमेज कशावर फॉर्म झाली, या रोडवर फॉर्म झाली. आता काय होते विद्यार्थी, जिथं लाईट रेज स्ट्राईक झाली ना इथं, बरोबर आहे, इथं होते टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. त्यानंतर लाईट रेज काय करते, पुन्हा अशा प्रकारे इथं रिफ्लेक्ट करते. आणि इथं जर तुम्ही असाल तर तुम्हाला काय होते, या स्कायची इमेज ना या रोडवर दिसते, म्हणजे या स्कायची इमेज तुम्हाला रोडवर दिसते, ठीक आहे. आणि स्काय कसा असतो, स्कायचा कलर आपण कसा पाहतो, तर ब्ल्यू पाहतो, आणि तेच ब्ल्यू कलरची इमेज ना तुम्हाला रोडवर दिसते. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे, जनरली तुम्ही बघितलं ओशन वगैरे तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला तो ब्ल्यू कलरचाच दिसतो, बरोबर ना. मग तुम्हाला काय वाटतं,
तिथं एखादं ब्ल्यू दिसते तुम्हाला म्हणजे तुम्हाला वाटतं तिथं पाणी आहे, कारण तुम्हाला थोडं माहित आहे की तिथं जी इमेज आहे ही स्कायची इमेज आहे, नाही ना. हे असते विद्यार्थी मित्रांनो. तर याला म्हणतात मिराज. ठीक आहे, हे असतो मिराज. ठीक आहे, त्याची बघा इथं एक डेफिनेशन पण तुम्हाला इथं ध्यानात ठेवायचे बघा. द लाईट रेज कमिंग फ्रॉम द डिस्टन्स ऑब्जेक्ट ओके अपियर टू बी कमिंग फ्रॉम द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट इनसाइड द ग्राउंड. मतलब काय होतं विद्यार्थी, एखाद्या दूरवरून जो लाईट रेज येते ना ती आपल्याला असं वाटते ती कुठून येते तर ग्राउंड मधल्या एखाद्या ऑब्जेक्ट पासून येते असं आपल्याला वाटते, आणि यालाच काय म्हणतो आपण, यालाच आपण मिराज म्हणतो. काय म्हणतोय, मिराज म्हणतोय. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला एक मिराजचं एक्झाम्पल दिलं आहे. ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, वरती जी एअर आहे ठीक आहे ही कोल्ड एअर आहे. कोल्ड एअर म्हणजे थंडी एअर, म्हणजे डेन्सिटी याची जास्त असणार. ठीक आहे, आता खाली बघा इथं हॉट एअर आहे. हॉट एअर म्हणजे डेन्सिटी कमी असणार, म्हणजे रेअर मिडियम. आता ज्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो बघा, ठीक आहे, हा ट्री पासून ज्यावेळेस लाईट रेज येईल, आता बघा तशी तर खूप सारे लाईट रेज येतात, आपण फक्त काय करणार, दोनच करणार समजण्यासाठी, बरोबर आहे. आता बघा लाईट रेज विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस असे येणार, ठीक आहे, स्ट्रेट जाणार का, नाही का, कारण बघा वरती कोल्ड एअर आहे, ठीक आहे, खाली हॉट एअर आहे, म्हणजे ज्यावेळेस लाईट रेज असे येणार त्यावेळेस काय होणार, ते रिफ्रॅक्ट होणार. कशी रिफ्रॅक्ट होणार, तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस लाईट रेज डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये जातात त्यावेळेस ते काय करतात, अवे फ्रॉम द नॉर्मल बेंड करतात. म्हणजे लाईट रेज काय होईल, अवे फ्रॉम द नॉर्मल. ठीक आहे, अवे फ्रॉम द नॉर्मल, असे अवे फ्रॉम द नॉर्मल करत करत विद्यार्थी म्हणून असे येणार. ठीक आहे, इथं आल्यानंतर काय होणार, इथं होणार टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट, आणि त्यानंतर पुन्हा अशा प्रकारे ते वरती जाणार. म्हणजे इथून बघा इथं होणार टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट, आणि नंतर इथून काय होणार, ते असे वरती जाणार. ठीक आहे, म्हणजे इथं काय होणार, इथून ते आता रेअर मधून डेन्सर मध्ये जाणार. आणि इथं जर तुमचा डोळा असेल, इथून जर तुम्ही पाहत असाल विद्यार्थी मित्रांनो त्याला, ठीक आहे, इथून जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला थोडं माहित आहे की लाईट रेज बेंड करून येत आहे, तुम्हाला माहित नाही. मग तुम्हाला ज्या डायरेक्शन मध्ये लाईट रेज दिसतील तुम्हाला वाटते त्याच डायरेक्शन मध्ये स्ट्रेट तिथं काय असणार, त्या ऑब्जेक्टची इमेज असेल. म्हणजे तुम्हाला या टी ची जी इमेज आहे ना ती इथं दिसते. ओके, दिस इज द रिझन बिहाइंड ऑफ दॅट. ठीक आहे, हा सुद्धा एक मिराज आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या गोष्टी आपण इथं बघितलेल्या आहेत. ठीक आहे, एकदम सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये आपण बघितलेल्या आहेत. कन्सेप्ट तर तसा खूप तो डिफिकल्ट आहे, लेकिन आपण सांगण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ट्विंकलिंग ऑफ स्टार तुम्ही बघितलं असेल. स्टार रात्रीच्या वेळी तुम्ही बघितलं असेल, स्टार काय करतो, ट्विंकलिंग करतो. ठीक आहे, असं का होते विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघितलं, कधी बघितले का तुम्ही. ठीक आहे, म्हणजे एखादा स्टार असेल, ठीक आहे, त्याचा जो लाईट आहे तो कधी कमी होतो कधी जास्त होतो, असं बघितलंय का तुम्ही. ठीक आहे, पण ऍक्च्युअल मध्ये ना तसं काहीही होत नसते. ते कुठल्याही स्टार ची जी ब्राईटनेस असते ना ही कधी बी त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन आपल्याला पाहायला मिळत नाही. ऍक्च्युअल मध्ये तसं काहीच होत नाही बरं. ठीक आहे, पण जे काही तुम्हाला ब्राईटनेस मध्ये जे काही तुम्हाला फ्लक्च्युएशन पाहायला मिळते, सोप्या भाषेमध्ये आपण म्हणूया, ठीक आहे, ते कशामुळे असते, ते असते रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट इन अर्थ ॲटमॉस्फिअर. म्हणजे अर्थच्या ॲटमॉस्फिअर मध्ये जी लाईट रेज येते त्या स्टार पासून आल्यानंतर ती काय करते, रिफ्रॅक्ट करते. कशामुळे, तुम्हाला माहिती आहे, अर्थ मध्ये एअर आहे. ठीक आहे, वरती तुम्हाला माहिती आहे कोणती एअर आहे, वरती रेअर एअर आहे. ठीक आहे, म्हणजे डेन्सिटी कमी आहे, खाली जास्त डेन्सिटी वाली एअर आहे, म्हणजे कूल एअर आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होते, लाईट रेज काय करते, रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये येते. आणि ज्यावेळेस लाईट रेज रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये येते त्यावेळेस लाईट रेज काय करते, बेंड करते टुवर्ड्स नॉर्मल. आणि असं करताना काय होते, लाईट रेज बेंड करते आणि अशा वेळेस तुमच्यापर्यंत पोहोचते. बरोबर आहे. आता स्टार जो असतो ना तो खूप दूर आहे. दूर असल्यामुळे पॉइंट सारखा तुम्हाला दिसतो, आणि त्या पॉइंट पासून जी इमेज येते ती सुद्धा एक पॉइंट सारखीच इमेज येते. आणि त्या पॉइंट सारखी इमेजला जर तुम्ही मिस केलं, म्हणजे बघा ज्यावेळेस लाईट रेज येतो त्यावेळेस तो काय करतो, रिफ्रॅक्ट करतो, म्हणजे स्वतःचं डायरेक्शन चेंज करतो. कशामुळं, तर एअरच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समुळं. आता एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्स्टंट नसतो, कारण एअर जी असते ही मुवेबल आहे, कोणीकडे फिरते ती. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एअरचा कॉन्स्टंट नसतो. त्याच्यामुळे जो येणारा लाईट रेज आहे तो कधी इकडं जातो, तर कधी इकडं जातो, कधी वरतून जातो, तरी वेगवेगळ्या डायरेक्शन तो मूव्ह करतो, वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये तो बेंड करतो. ठीक आहे, आणि याच्याच मुळे काय होते, आपल्याला ना असं वाटते की जो स्टार आहे तो ट्विंकलिंग करतोय. बघूया कसं आन्सर तुम्हाला एक्झाम मध्ये लिहिता येईल. बघूया विद्यार्थी मित्रांनो, बघा, stars are self luminous and can be seen at the night
इन द अब्सेन्स ऑफ द सनलाईट. विद्यार्थी तुम्हाला माहित आहे की जो स्टार असतात ते सेल्फ ल्युमिनस असतात, बरोबर आहे. त्याच्यामुळे त्यांना फक्त आपण नाईट मध्येच बघू शकतो. ठीक आहे, इन द अब्सेन्स ऑफ द सनलाईट. दिवसा पण ते असतात, पण दिवसा सनलाईटचा जो सनलाईट असतो खूप ब्राईट असतात, त्याच्यामुळे आपण त्यांना डे टाइम मध्ये पाहू शकत नाही. ओके, they are appear to be point source because of their being at very large distance from the earth. म्हणजे ते आपल्याला एक पॉइंट इमेज सारखे दिसतात, म्हणजे एकदम छोट्याशा पॉइंट सारखे आपल्याला ते स्टार दिसतात. का? कारण दे आर फार अवे फ्रॉम द अर्थ. ते आपल्यापासून खूप दूर आहेत, त्याच्यामुळे ते आपल्याला एकदम पॉइंट सारखे आपल्याला ते दिसतात, बरोबर आहे. आता बघा मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. As the density of the air increase with lowering the height above the earth surface. ओके, सोपं आहे. ज्यावेळेस आपण वरतून खाली येतो, बरोबर आहे, ज्यावेळेस आपण वरतून खाली येतो त्यावेळेस काय होतो, एअरचा जो काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ना तो इन्क्रीज होतो. म्हणजे वरती जी एअर आहे कमी डेन्सिटी वाली आहे म्हणजे लो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, खाली जी एअर आहे ही कोल्ड एअर आहे, त्याच्यामुळे कोल्ड एअर म्हणजे जास्त डेन्सिटी, आणि जास्त डेन्सिटी म्हणजे काय, तिथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा जास्त असणार. ठीक आहे, म्हणजे वरतून ज्यावेळेस आपण खाली येतो त्यावेळेस काय होतो, तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ना तो इन्क्रीज करतो, बरोबर आहे. आता बघा काय होते. Starlight coming towards us travels from rarer medium to the denser medium and constantly bends toward normal. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस लाईट रेस त्या सन पासून आपल्याकडे येतोय, सन पासून म्हणा, सन पासून नाही, आपण एक्झाम्पल घेऊ स्टार पासून घेऊया. ठीक आहे, सन पण स्टार आहे, पण तो आपल्याला ट्विंकलिंग करताना दिसत नाही. का? कारण जो स्टार आहे म्हणजे सन आहे तो खूप जवळ आहे. ठीक आहे, आणि जे बाकीचे जे स्टार दिसतात तुम्हाला रात्रीमध्ये, बरोबर आहे, ते खूप दूर आहेत आपल्यापासून, म्हणून ते पॉइंट सारखे आपल्याला दिसतात. आणि त्या स्टार पासून जी लाईट रेज येते, ठीक आहे, ती काय करते, ती रेअरर मीडियम मधून, म्हणजे अर्थच्या वरच्या सरफेस मध्ये, अर्थच्या वरच्या ऍटमॉस्फिअर मध्ये रेअरर काय आहे, एअर आहे, म्हणजे रेअरर मीडियम आहे, तिथून ती डेन्सर मीडियम मध्ये येते. ठीक आहे, आणि अशा वेळेस काय होते, जी लाईट रेज आहे ना ही कॉन्स्टंटली बेंड करते टुवर्ड्स नॉर्मल. की तुम्ही लॉ तुम्हाला माहित आहे त्याच्यानुसार कॉन्स्टंटली बेंड करते टुवर्ड्स नॉर्मल. ओके, आता काय होते, लाईट रेज कॉन्स्टंटली बेंड करत आहे. ओके, दिस मेक्स द स्टार अपीयर टू बी हायर इन द स्काय ॲज कम्पेअर टू इट्स ऍक्च्युअल पोझिशन. आता ज्यावेळेस लाईट रेज कंटिन्यू बेंड करते टुवर्ड्स नॉर्मल त्यावेळेस काय होते, जो स्टार असतो ना हा थोडासा हायर आपल्याला दिसतो. म्हणजे जर त्याची ऍक्च्युअल पोझिशन जर इथं असेल तर तो आपल्याला इथं दिसतो, ही त्याची अपॅरंट पोझिशन आहे. ठीक आहे, ही त्याची अपॅरंट पोझिशन आहे, म्हणजे ही त्याची ऍक्च्युअल पोझिशन आहे, ही त्याची अपॅरंट पोझिशन आहे. म्हणजे त्या रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे काय होते, जो स्टार आहे तो आपल्याला हायर अबो दिसतो. कशामुळे? तर त्या रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे. आणि ज्या वेळेस याची लाईट रेज तुमच्याकडे येते ही बेंड होऊन येते, बरोबर आहे. मग ही बेंड होणारी लाईट रेज जर तुम्हाला मिस झाली, म्हणजे तुम्ही तिला नाही बघू शकले, ठीक आहे, बरोबर, तुमच्या आईज मध्ये एंटर नाही झाली, तर तो स्टार तुम्हाला ट्विंकलिंग करताना दिसतो. कारण ज्यावेळेस लाईट रेज तुमच्या डोळ्यामध्ये एंटर करतील त्याच वेळेस तो ऑब्जेक्ट तुम्हाला दिसेल. आणि जर तुम्ही त्याला मिस केलं, ठीक आहे, लाईट रेज येते, ती लाईट रेज मिस झाली तर तुम्हाला तो ऑब्जेक्ट दिसणार नाही. सेम हा कन्सेप्ट इथं आहे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल सर मग तसं आहे तर मग प्लॅनेट जे असतात ते का ट्विंकलिंग करत नाही? सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, जे स्टार असतात तो खूप दूर असतात, त्याच्यामुळे ते एक पॉइंट सारखे दिसतात. आणि पॉइंट सारखे दिसतात म्हणजे समजून घ्या की खूप कमी लाईट रेज तुमच्याकडे येत आहे. ठीक आहे, नॅरो लाईट रेज तुमच्याकडे येत आहे, त्याच्यामुळे एक नॅरो लाईट रेजला जर तुम्ही मिस केलं तुम्हाला नाही दिसणार. ठीक आहे, एकदम बिंदू सारखं बघा, एक बिंदू आहे, हा बिंदू आहे, या बिंदूवर, बरोबर आहे, हा रेड कलरचा बिंदू आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, हा रेड कलरचा बिंदू आहे. आणि या रेड कलरच्या बिंदूवर जर मी एक मोठा जर एक बिंदू काढला ब्लॅक कलरचा, तर तुम्हाला तो रेड बिंदू दिसेल का? नाही दिसणार, कारण तो एक छोटाच आहे, बरोबर आहे. पण मी खूप सारे इथं काय केलेत, रेड पॉइंट काढलेत, खूप सारे, नंबर ऑफ. ठीक आहे, आणि आता मी काय केलं, याच्यातल्या एक दोन जणांना मी ड्रॉ केले काळ्या यानं, बरोबर आहे, ब्लॅक कलरनं, तर बाकीचे तुम्हाला दिसतात. ठीक आहे, बाकी दिसतात कारण हा एक मोठा पोर्शन आहे, हाच कन्सेप्ट तिथं यूज होतो. ठीक आहे विद्यार्थी, चला आय होप तुम्हाला समजलं असेल. बघा आता बघा, हे बघितल्यानंतर ना तुम्हाला समजून जाईल विद्यार्थी मी म्हणतोय काहीतरी. ठीक आहे,
आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दोन इमेज मी दाखवता येतं. पहिल्या इमेज मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टार कशा प्रकारे तुम्हाला ट्विंकलिंग करताना दिसत आहे. आता असं का होते? रात्रीच्या वेळेस तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्हाला असं दिसणार आहे जे पहिल्या इमेज मध्ये दिसते. आता असं का होते? याच्या मागे कारण आहे. जो स्टार असतात ना, हे कधी पण ट्विंकलिंग करत नाही, बरोबर आहे. त्यांच्यापासून जी लाईट रेज आपल्याकडे येते, आपल्या पृथ्वीकडे येते, ती अगोदर तर स्ट्रेट येते. बघा कसं, बघा इथं स्टार आहे, ठीक आहे, स्टार आहे. त्याच्याकडनं जी लाईट रेज आहे ती अगोदर स्ट्रेट येत आहे का? कारण इथं आहे व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे आपण स्पेस म्हणूया, ठीक आहे. काय म्हणूया? स्पेस म्हणूया. स्पेस मधून काय येत आहे? लाईट रेज स्ट्रेट जात आहे. पण ज्या वेळेस ही लाईट रेज आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये एंटर करते, लक्षात घ्या, ज्या वेळेस ही लाईट रेज आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये एंटर करते ना, त्यावेळेस ही लाईट रेज काय करते? अशा प्रकारे बेंड करते, ठीक आहे. कंटिन्यू बेंड करत राहते का? कारण आपल्या अर्थचा जो ऍटमॉस्फिअर आहे तिथं असते एअर, आणि एअरचा जो काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ना, हा कंटिन्यू चेंज होतो, कारण एअर तर कॉन्स्टंट नसते, ठीक आहे. एअर तर कंटिन्यू मूव्ह करत राहते. त्याच्यामुळे आपला जो ऍटमॉस्फिअर आहे आणि ऍटमॉस्फिअर मध्ये जी एअर आहे तिचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ना, कंटिन्यू चेंज होत असतो. आणि जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर कंटिन्यू चेंज होत असेल तर तुम्हाला दुसऱ्या इमेज मध्ये लाईट रेज बघा कशा प्रकारे बेंड करताना, म्हणजे तुम्हाला नाचताना दिसत आहे. बघा मी दाखवते, बघा हे बघा, कर्सरकडे बघा कशा प्रकारे लाईट रेज बेंड करते. बघा कधी अशी, कधी अशी, कधी अशी, कधी अशी, म्हणजे लाईट रेज अशी बेंड करत करत ना तुमच्यापर्यंत पोहोचते इथपर्यंत, ठीक आहे. आणि जर तुम्हाला ही लाईट रेज जर या डायरेक्शन मध्ये जर तुमच्या डोळ्यामध्ये गेली तर तुम्हाला हा स्टार इथं दिसेल, ठीक आहे. या डायरेक्शन मध्ये गेली तर तुम्हाला इथं दिसेल. म्हणजे तुम्हाला जो स्टार आहे ना वेगवेगळ्या जागी दिसत राहील. कशामुळे? बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. याला म्हणतात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. चला, तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये ना आपण बघणार आहे की प्लॅनेट डू नॉट ट्विंकल, सन अबोव द हॉरिझन, ठीक आहे. ह्या दोन गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर